Once again, welcome to all of you, my dear friends. I am Nawab Sir, MA BEd in English from Mond High School, Taluka Devgad, District Sindhudurga. You are most welcome to my YouTube channel, Simple Learning with Nawab Sir. My dear friends, today we are going to learn the most interesting and simple poem, Basketful of Moonlight, written by Sunil Sharma. My friends, I am going to read this poem loudly. You have to listen each word carefully. Basketful of moonlight. O moon, give me moonlight, basketful or two baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither birds nor cart flies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark road so that my father returns early. I want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Sunil Sharma, translated from. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेचा अर्थ आपल्या मातृभाषेतून समजून घेऊया. कवितेचे नाव आहे बास्केटफुल ऑफ मूनलाइट. सुनील शर्मा यांनी ही कविता लिहिली आहे. ही कविता डोगरी भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेली आहे. या कवितेमध्ये एका गावातील लहान मुलाची वडिलांसाठी असणारी भावना, प्रेम, काळजी व्यक्त करण्यात आलेली आहे. या कवितेतला लहान मुलगा चंद्राजवळ टोपलीभर चांदणे, बास्केटफुल ऑफ मूनलाइट देण्यासाठी विनंती करीत आहे. त्या मुलाला चंद्रप्रकाशाच्या बिया शहरातून गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पेरायच्या आहेत. हा जो गावातून शहराकडे जाणारा रस्ता आहे हा धोकादायक आहे आणि त्या रस्त्यावरती सर्प आणि विंचू यांचा धोका आहे. त्यामुळे संध्याकाळी त्या मुलाच्या वडिलांना घरी यायला उशीर होतो. तोपर्यंत हा मुलगा झोपी गेलेला असतो आणि सकाळी त्याचे बाबा कामावर जायला लवकर निघत असल्याने सकाळचीही भेट होत नाही. या कवितेतल्या मुलाला वडिलांविषयी प्रेम आहे, तसेच त्यांची काळजी आहे. संध्याकाळी घरी लवकर यावेत म्हणून चंद्राच्या बिया रस्त्याच्या दुतर्फा पेरून शहराकडून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर उजेड करायचा आहे, जेणेकरून त्याचे बाबा आणि बाकीचे गावकरी घरी लवकर येतील आणि या मुलाप्रमाणे बाकीच्या गावातील मुलांनाही आपल्या बाबांबरोबर वेळ घालवता येईल आणि परीकथा ऐकायला मिळतील, अशी त्या लहान मुलाची भावना आहे. म्हणून चंद्राला टोपलीवर चांदणे देण्यासाठी पुन्हा पुन्हा तो विनंती करीत आहे. या कवितेतून कवीने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दैवी अवस्था वर्णन केलेली आहे. एक सामाजिक प्रश्न उपस्थित केलेला आहे ज्याच्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवीन शब्दांचा अभ्यास करूया. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस न्यू वर्ड फ्रॉम दिस पोएम. The first word is moonlight. Moonlight, light of the moon म्हणजे चंद्रप्रकाश. दुसरा शब्द आहे बास्केटफुल, टोपलीवर.
फुल ऑफ बास्केट. तिसरा शब्द आहे सीड. सीड म्हणजे बिया किंवा बी किंवा बीज असंही आपण म्हणतो. चौथा शब्द आहे सिटी म्हणजे शहर. पाचवा शब्द आहे पाथ म्हणजे रोड, रस्ता. सहावा शब्द आहे सो म्हणजे पेरणे किंवा रुजत घालणे. सातवा शब्द आहे साईड म्हणजे बाजूला. आठवा शब्द आहे स्मॉल म्हणजे लहान. नववा शब्द आहे होल. होल म्हणजे एंटायर संपूर्ण. दहावा शब्द आहे डेली म्हणजे रोज. अकरावा शब्द आहे डार्क म्हणजे काळोख किंवा अंधार. बारावा शब्द आहे फार म्हणजे लांब. तेरावा शब्द आहे टफ म्हणजे खडबडीत, कच्चा. 14वा शब्द आहे स्नेक. स्नेक म्हणजे सर्प. 15वा शब्द आहे स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू. 16वा शब्द आहे फ्लाईज म्हणजे गोज टू अँड फ्रो, ये-जा करतात. आणि 17वा शब्द आहे रिटर्न, मागे येणे किंवा परत येणे. 18वा शब्द आहे स्लीप म्हणजे झोपणे. पुढचा शब्द आहे लोन म्हणजे कर्ज किंवा उसने पैसे घेणे. टू लाईट म्हणजे प्रकाशित करणे, उजेड करणे. फेरीज. फेरीज टेल्स याचा अर्थ आहे परिकथा किंवा काल्पनिक कथा. माय डिअर फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू अंडरस्टँड द लाईन बाय लाईन meaning of this poem in English as well as in our mother tongue. Dear friends, Basket Full of Moonlight. This is an English translation of a poem written in Dogri language. It is written in free verse style. In the poem, a small child in a village wants his father to return early and safely from the city to tell him stories. So he requests the moon to give seeds of moonlight to sow them to lighten the dark road from the city to his village. या कवितेतला मुलगा चंद्राजवळ टोपलीवर चांदण्यासाठी विनंती करत आहे. आपले बाबा कामावरून घरी लवकर यावेत अशी त्याची इच्छा आहे. म्हणून हा मुलगा चंद्राजवळ टोपलीवर चांदण्यांसाठी विनंती करत आहे. O moon, give me moonlight, basketful or 2 baskets full with seeds of moonlight. In the first 4 lines, a small child requests the moon to give him a basketful or 2 baskets full with seeds of moonlight. पहिल्या 4 ओळींमध्ये हा मुलगा चंद्राजवळ विनंती करतोय. ही इज रिक्वेस्टिंग टू मून, गिव मी बास्केटफुल ऑफ मूनलाईट विथ सीड्स ऑफ मूनलाईट्स. हा मुलगा चंद्राला विनंती करतोय की चंद्राच्या बिया मला दे अशी तो विनंती करतोय. पुढच्या वळींचा अभ्यास करूया. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ the path I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The child wants to sow many small the seeds of moonlight on the sides of the path that leads to his village from the city. According to the child, the whole village goes to the city for work. By the time of their return to the village, it becomes quite dark as his village is quite far off from the city. या कवितेतला मुलगा चंद्राला सांगतोय की मला सीड्स ऑफ मूनलाईट रस्त्याच्या दुतर्फा पेरायचे आहेत. कारण माझ्या गावातले सर्व लोक म्हणजे मोठी माणसे काम करण्यासाठी शहरामध्ये जातात आणि संध्याकाळी घरी यायला
त्यांना उशीर होतो. आणि गावाकडे शहराकडून गावाकडे येणारा रस्ता हा धोकादायक आहे. सर्प आणि विंचवाने भरलेला आहे. दळणवळणाची व्यवस्था नाही आणि त्यामुळे त्यांना संध्याकाळी घरी यायला उशीर होतो. आणि म्हणून मला चंद्राच्या बिया रस्त्याच्या दुतर्फा पेरायच्या आहेत. त्या चंद्राच्या बियांच्या प्रकाशामुळे घरी लवकर येतील. पुढच्या ओळींचा अभ्यास करूया. द नेक्स्ट लाईन वी आर गोइंग टू डिस्कस. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. The route to the village is tough and full of snake and scorpion. Still, the villagers have to tread the same path as there is no cart or bus service. In the case of child, he is always asleep by the time his father returns home from work. Then again, the father leaves early for work in the morning while the child is asleep. या कवितेतला मुलगा चंद्राला सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा जो रस्ता आहे, शहराकडून आमच्या गावी येणारा जो रस्ता आहे तो खूप धोकादायक आहे. इज टफ अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन. सर्पांनी आणि विंचवांनी भरलेला आहे. म्हणजे सर्पांचा आणि विंचवांचा त्रास आहे. आणि शहराकडून गावाकडे येणारी कुठलीही बस सेवा नाही. एवढा तो रस्ता खराब आहे. म्हणजे आमचं गाव शहरापासून खूप लांब आहे आणि त्यामुळे माझ्या वडिलांना संध्याकाळी घरी चालत यावं लागतं. त्यामुळे संध्याकाळी घरी यायला उशीर होतो. मी झोपलेला असतो. परत ते सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी निघतात. त्यामुळे सकाळी मी झोपलेला असतो. त्यामुळे सकाळची भेट होत नाही. नाउ वी कन्सिडर द नेक्स्ट लाईन्स. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. द चाइल्ड फ्रॉम दिस पोएम repeats his request for a basketful of moonlight on loan. The child wants to light the dark route so that his father returns early and spend more time with him. By lighting up the path, the villagers can come home quickly and spend more time with their families. Also, the poet will be able to hear fairy tales and stories from his father. या कवितेतला मुलगा चंद्राजवळ विनंती करतोय की मला तू बास्केट फुल ऑफ मूनलाईट उसने दे, लोनवरती दे. मला चंद्राच्या बिया रस्त्याच्या दुतर्फा पेरायच्या आहेत. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला हा जो रस्ता आहे त्यावरती मला उजेड करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. जेणेकरून माझे वडील संध्याकाळी घरी लवकर येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्यांच्याकडून मला गोष्टी परिकथा ऐकायच्या आहेत. पुढच्या ओळींचा अभ्यास करूया. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. इन कन्क्लुजन, द चाइल्ड अगेन अर्नेस्टली रिक्वेस्ट द मून टू गिव्ह अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट so that he can sow the seeds of moon on the sides of the path that leads to the village from the city. शेवटच्या 4 ओळीमध्ये मुलगा चंद्राला विनंती करतोय की मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट मला दे. या चंद्राच्या बिया मला रस्त्याच्या दुतर्फा पेरायच्या आहेत जेणेकरून माझे वडील घरी लवकर येतील. कविता सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे. ही भाषेतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रायमिंग वर्ड्सचा विचार करूया. रायमिंग वर्ड्स अँड रायमिंग पेअर्स. नाउ वी आर गोइंग टू कन्सिडर रायमिंग पेअर्स अँड रायमिंग वर्ड्स. माय डिअर फ्रेंड्स, दिस पोएम हॅज रिटन इन फ्री वर्स. Free verse is an open form of poetry. It does not use consistent meter patterns, rhyme, or any musical pattern.
Such poems are without rhythm and rhyme scheme. Do not follow regular rhyme scheme. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता आहे ही कविता फ्री वर्स स्टाईल्समध्ये लिहिलेली आहे. म्हणजे मुक्त श्लोक हा कवितेचा एक जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये ही कविता लिहिलेली आहे. या कवितेमध्ये यमक, सुसंगत मीटर नमुने, यमक किंवा कोणत्याही संगीत नमुना या कवितेमध्ये वापरला जात नाही. जी कविता आहे फ्री वर्स स्टाईलमध्ये लिहिलेली असल्यामुळे या कवितेमध्ये आपल्याला राईम स्कीम किंवा रायमिंग वर्ड्स आपल्याला पाहायला मिळत नाही. इन दिस वे द पोएट कॅन गिव्ह हिज ओन शेप टू अ पोएम हावेवर ही ऑर शी डिझायर. म्हणजे आपल्या मनाप्रमाणे कवी काय करतोय, या कवितेला इफेक्ट देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कवीने या ठिकाणी मुक्त छंदामध्ये ही कविता लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अलंकार फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, ओ मून गिव्ह मी मूनलाईट या ओळीमध्ये अपॉस्ट्रॉफी अलंकार झालेला आहे. ओ मून गिव्ह मी मूनलाईट. आता अपॉस्ट्रॉफी अलंकार म्हणजे काय त्याची आपण व्याख्या पाहू. इन अ सेंटेन्स अ डायरेक्ट ॲड्रेस इज मेड टू द डेड नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स, प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स, absent person, God, etc. It is the use of apostrophe. मराठी अर्थ, वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला, देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तर तेथे ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. चंद्राला विनंती करतोय म्हणजे चंद्र या ठिकाणी त्याच्यासमोर तो उपस्थित नाही, अनुपस्थित आहे, म्हणून ॲपॉस्ट्रॉफी अलंकार झालेला आहे. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट या ओळीमध्ये रिपिटेशन अलंकार झालेला आहे. आता आपण रिपिटेशन या अलंकाराची व्याख्या समजून घेऊया. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. सेम वर्ड्स, phrases are repeated for a pleasing effect, that is called repetition. एका वाक्यात एकच शब्द पुन्हा पुन्हा आला असेल तर तेथे रिपिटेशन अलंकार होतो. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट या ओळीमध्ये स्मॉल हा शब्द 2 वेळा आलेला असल्यामुळे रिपिटेशन अलंकार झालेला आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन या ओळीमध्ये ॲलिट्रेशन अलंकार झालेला आहे. आता आपण ॲलिट्रेशन या अलंकाराची व्याख्या पाहूया. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. ॲलिट्रेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स एक्सेट्रा, दॅट इज कॉल्ड ॲलिट्रेशन. वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी निघणारे अक्षर पुन्हा पुन्हा आलेले असतील तर त्या वाक्यात, त्या ओळीत ॲलिट्रेशन अलंकार होतो. It is tough and full of snake and scorpion या ओळीमध्ये स्नेक आणि स्कॉर्पियन या 2 शब्दांची सुरुवात यसने झालेली आहे. यस हे अक्षर रिपीटेड आहे. हा साऊंड रिपीटेड झालेला असल्यामुळे या ठिकाणी ॲलिट्रेशन अलंकार झालेला आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लॉन या ओळीमध्ये सुद्धा ॲलिट्रेशन अलंकार आपल्याला पाहायला मिळतोय. I want to light the dark road so that my father returns early. I want to light the dark road या ओळीमध्ये अँटिथेसिस हा अलंकार झालेला आहे. आता आपण अँटिथेसिस या अलंकाराची व्याख्या किंवा हा अलंकार समजून घेऊया. When opposite words or ideas are used in the same sentence, the figure of speech is antithesis. For example, I don't know whether to love him or hate him या ओळीमध्ये लव आणि हेट असे 2 विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. म्हणजे जेव्हा आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड या ओळीमध्ये लाईट आणि डार्क म्हणजे प्रकाश आणि काळोख हे 2 शब्द विरुद्धार्थी शब्द आलेले असल्यामुळे अँटिथेसिस हा अलंकार झालेला आहे. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम या ओळीमध्ये टॉटोलॉजी हा अलंकार झालेला आहे. आता याची व्याख्या आपण काय करूया समजून घेऊया. टॉटोलॉजी याचा अर्थ आहे पुनरुक्ती. व्हेन इन अ सेंटेन्स
Different words of same meaning are used for the sake of force. It is the use of tautology. जेथे एकाच सारख्याच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरलेले असतील तर तेथे टॉटॉलॉजी अलंकार होतो. म्हणजे एकाच अर्थाचे दोन शब्द आलेले असतील तर त्या ठिकाणी टॉटॉलॉजी अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल बघा, मराठीतला एक वाक्य घेऊया. तो दमलेला थकलेला आहे. या वाक्यामध्ये दमलेला आणि थकलेला हे जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द एकाच अर्थाचे आहेत, एकाच अर्थाने वापरलेले आहेत. किंवा आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम या वळीमध्ये टेल्स अँड स्टोरीज हे दोन अर्थाचे दोन शब्द आल्यामुळे अलिट्रेशन हा अलंकार झालेला आहे. आणि शेवटच्या दोन वळीमध्ये आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ या वळीमध्ये सुद्धा अलिट्रेशन अलंकार पाहायला मिळतोय. सो, सीड्स आणि साइड्स या शब्दांची सुरुवात यसने झालेली आहे. यस हा ध्वनी रिपीटेड झालेला आहे. शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिलात यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.